नमस्कार. केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजेच सीआरपीएफमध्ये सामील होण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. आज आपण एका अशा भरतीबद्दल बोलणार आहोत जी अनेकांसाठी एक गेम चेंजर ठरू शकते. चला, जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. स्क्रीनवर दिसणारा हा आकडा पहा. हा फक्त एक साधा नंबर नाहीये, तर ही आहे एक प्रचंड मोठी संधी. तब्बल 9,195 जागा. हो, बरोबर ऐकलंय. कॉन्स्टेबल पदांसाठी इतक्या मोठ्या संख्येने भरती जाहीर झाली आहे. ज्यांना देशाची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर एक स्थिर नोकरी हवी आहे, त्यांच्यासाठी यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. पण मग प्रश्न येतो की या 9,195 जागांमध्ये नेमकी कोणती पदं आहेत? चला, आता त्याचाच तपशील बघूया. इथे पदांची विभागणी अगदी स्पष्ट दिसतेय. यातला सिंहाचा वाटा म्हणजे तब्बल 9,175 जागा ह्या ट्रेड्समॅन आणि टेक्निकल पदांसाठी आहेत आणि त्यासोबतच पायोनियर विंगसाठी 20 विशेष जागा सुद्धा आहेत. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं? म्हणजे पात्रता काय हवी? चला, शिक्षण आणि वयाचे निकष सविस्तरपणे समजून घेऊया. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की काही पदांसाठी विशिष्ट पात्रता गरजेची आहे. जसं की ड्रायव्हर पदासाठी 10वी सोबतच हेवी व्हेकल लायसन्स आवश्यक आहे. तर मेकॅनिक आणि पायोनियर विंगसाठी ITI किंवा मग संबंधित क्षेत्रातला अनुभव हवा. आणि बाकीच्या पदांबद्दल काय? तर चांगली बातमी ही आहे की इतर सर्व ट्रेडसाठी फक्त 10वी उत्तीर्ण असणं पुरेसं आहे. याचाच अर्थ ही संधी अनेक तरुणींसाठी खुली आहे. आता वयाचा निकष बघूया. ड्रायव्हर पदासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 27 वर्ष, तर बाकी सर्व पदांसाठी 18 ते 23 वर्षांपर्यंतची अट आहे. आणि हो, नियमांप्रमाणे SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी वयात सूटसुद्धा देण्यात आली आहे. ठीक आहे, शिक्षण आणि वयाची पात्रता तर झाली, पण आता शारीरिक क्षमता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेतन याबद्दलही जाणून घेऊया. इथे बघा, पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी लागणारी उंची दिलेली आहे. जनरल, OBC आणि ST प्रवर्गासाठी हे निकष थोडे वेगवेगळे आहेत. तसंच पुरुष उमेदवारांसाठी छातीचं मापही महत्त्वाचं आहे. आणि आता ती गोष्ट जी सगळ्यांना जाणून घ्यायची असते, पगार. तर सुरुवातच 21,700 रुपयांपासून होतीये आणि करिअरमध्ये पुढे जाताना हा आकडा 69,100 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय, तर एक उत्तम सुरुवात आणि भविष्यात वाढीची जबरदस्त संधी. चला, आता या सगळ्या माहितीनंतर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अर्ज कधी आणि कसा करायचा आहे? तारखा काय आहेत? या 2 तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. 20 एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि 19 मे ही शेवटची तारीख आहे. म्हणजे अर्ज करण्यासाठी आपल्याकडे जवळपास 1 महिन्याचा वेळ आहे. अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये शुल्क आहे. पण SC, ST, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांना कोणत्याही शुल्क भरावं लागणार नाही. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. तर मग ही आहे एक सुवर्णसंधी. 9,000पेक्षा जास्त जागा, आकर्षक पगार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाची सेवा करण्याची संधी. त्यामुळे आपली पात्रता तपासा, तयारीला लागा आणि वेळेच्या आत अर्ज करा. तर मग सांगा, या मोठ्या आव्हानासाठी आणि संधीसाठी आपण तयार आहात ना?